आज मी तुम्हाला दाखवणार आहे पालक पराठ्याची रेसिपी। सगळ्यात आधी पालक स्वच्छ धुवून तो गरम पाण्यात उकळत्या पाण्यात टाकायचा, त्याला पालक ब्लांच करून घेणं म्हणतात। नंतर तो थंड पाण्यात टाकायचा, उकळी आली का म्हणजे त्याचा हिरवा कलर तसाच राहतो, कायम राहतो। नंतर आपण एका परातीमध्ये गव्हाचं पीठ घेतले आणि चवीसाठी थोडंसं डाळीचं पीठ घेतलेलं आहे। नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हिरवी मिरची, जिरं, लसूण, अद्रक आणि आपण जो ब्लांच करून घेतलेला पालक आहे तो टाकणार आहोत आणि हे सगळं मिश्रण आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत। नंतर आपण जे इकडे गव्हाचं आणि डाळीचं पीठ घेतलं आहे त्यात आपण कांदा टाकलेला आहे। तो पण आपण पराठे करणार असेल तर कांदा टाकायचा, नाहीतर पुरी करणार असेल तर कांदा स्किप करायचा। त्यामध्ये आपण या पिठामध्ये आपण हळद, मीठ, मिरची, हातावर कुस्करून ओवा असं ॲड केलेलं आहे आणि मग घट्टसर असं जसं पाणी लागेल तसं जे मिश्रण आपण वाटून घेतलं ते ॲड करून घट्टसर असं पीठ मळून घेतलं आहे। त्यानंतर थोड्या वेळ पिठाला रेस्ट करून आपण नंतर त्याचे पराठे करून घेणार आहोत आणि नंतर तुपावर खमंग असे हे पराठे भाजून घेणार आहोत। तुम्ही मुलं तसे पालक खात नाहीत, त्यामुळे तुम्ही मुलांना अशा प्रकारे पालक खाऊ घालू शकता आणि दह्याबरोबर एखाद्या चटणीबरोबर पालक पराठे फार सॉसबरोबर फार छान लागतात। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि याच्यामध्ये तुम्हाला प्रोटीन पण भरपूर मिळेल, त्यामुळं हे पालक पराठे नक्कीच ट्राय करा। टेस्टी आणि खुसखुशीत असे पालक पराठे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा। फार टेस्टी असे पालक पराठे।